आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। दुहेरी खून प्रकरणातील साक्ष देण्यासाठी जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद। कवठे महांकाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 12 तासात तिघे आरोपी अटकेत। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावातील दुहेरी खून प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले असून या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासो नामदेव यमगर यांचे अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याने या गंभीर गुन्ह्याचा वेगाने तपास करत अवघ्या 12 तासात तिघा आरोपींना अटक केली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत। दिनांक 8/5/2026 रोजी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार कवठे महांकाळ पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 174/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 61(2), 140(1), 140(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण विलास यमगर वय 22 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार कोसारी, तालुका जत, जिल्हा सांगली याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 5/5/2026 रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान नागज गावाच्या हद्दीतून हाके पेट्रोल पंप ते नागज फाटा येथून दादासो नामदेव यमगर यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केले होते। त्यानंतर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात NCR नंबर 17 नोंद करण्यात आली। तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की अपहरण झालेल्या दादासो नामदेव यमगर यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मधभावी गावाजवळील हमनापूरकडे जाणाऱ्या रोड लगत मळ्यात आढळून आला आहे। हा मृतदेह आलमोंडा पाटील यांच्या शेतामध्ये झाडास गळफास लावलेल्या अवस्थेत होता। घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्यात आली। त्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला। मृत दादासो नामदेव यमगर यांच्या गळ्यातील फास काढून मृतदेह खाली घेण्यात आला। त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून मृतदेह पुढील अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी, त्यांचे मामा यशवंत भाऊसो खवटे आणि मृत दादासो नामदेव यमगर हे जिल्हा व सत्र न्यायालय सांगली येथे जत पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 136/2023 भादवी कलम 302, 307, 326, 324, 143, 147, 149 प्रमाणे असलेल्या दुहेरी खून प्रकरणात साक्ष देण्यासाठी जात होते। सदर दिवशी ते नागज फाटा येथे आले असता आरोपी ज्ञानू अण्णाप्पा खोत वय 25 वर्ष, राहणार कोगनोळी, तालुका कवठे महांकाळ, रोहित बाळासाहेब पाटोळे वय 25 वर्ष, राहणार करोली टी, तालुका कवठे महांकाळ, हर्षद दाजी पैलवान वय 30 वर्ष, मूळ राहणार सोमवारपेठ तासगाव, सध्या राहणार विद्यानगर कवठे महांकाळ, सुदर्शन उर्फ स्वप्नील किसन खुळे, राहणार हुन्नूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर फरार। अमर खवळे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर फरार। या आरोपींना संगनमत करून कट कारस्थान रचले। त्यांनी दादासो नामदेव यमगर यांचे नागज, तालुका कवठे महांकाळ येथून अपहरण केले आणि त्यांना मधभावी, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक येथे नेले। तिथे निर्जन शेतामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर शेतातील झाडाला गळफास लावून गळफासामुळे मृत्यू झाल्याचा बनाव करून त्यांचा खून करण्यात आला। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम BNS 103(1), 61(2), 140(1) प्रमाणे गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या DB पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल 482 श्रीमंत करे यांना गोपनीय माहिती मिळाली की कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील हिस्ट्री शीटर ज्ञानू अण्णाप्पा खोत याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्ञानू अण्णाप्पा खोत, रोहित बाळासाहेब पाटोळे, हर्षद दाजी पैलवान यांना अटक केली। तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 12 तासात शोधून अटक करण्यात कवठे महांकाळ पोलिसांना यश आले असून संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईची चर्चा सुरू आहे। ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या तपासात कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 482 श्रीमंत करे, पोलीस नाईक 2122 नागेश मासाळ, पोलीस शिपाई 1591 निवृत्ती करंडे, पोलीस शिपाई 1285 अभिजित कासार,
पोलीस शिपाई स्वप्नील पाटील आणि पोलीस शिपाई 1048 शीतल जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे हे करत आहेत.